सध्या पळवापळवीचा कार्यक्रम जास्त चालू आहे. पळवापळवी म्हणजे पोरी पळून जाणे. प्रत्येक ठिकाणी दाबक्या आवाजात तुम्हाला ऐकू येत असेल, अरे परवा त्या पिंपळगावातून साकारामची पोरगी पळून गेली. दुसरं म्हणतं, ते जाऊ दे, अरे मंगरुळमध्ये ढमक्याची पोरगी पळून गेली, तुला माहित नाही का? असाच पळवापळवीचा कार्यक्रम सध्या चालू आहे. आणि ही पळवापळवी काही नवीन नाही. ही म्हणजे कृष्णानं सुद्धा बायको पळून आणली होती, रावणानं सुद्धा सीता पळून नेली होती. हे आदर्श जे आपल्या देशाचं म्हणजे काही विशेष नाही. म्हणजे आणि आपल्या ज्या पोरी आता पळून चालल्या किंवा पळून नेमत लावल्या, ते समजा त्याच्याच आदर्शावर पाऊल ठेवली, म्हणजे चांगलं काम करू राहिलो आम्ही, आमच्या संस्कृती आम्ही पुढे चालवली असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. पण हा पळवापळवीचा कार्यक्रम अगदी जोमात चालू आहे. आणि याला कारणीभूत दुसरं तिसरं कोणी नसून आपणच आहे. म्हणजे आपले विचार या स्टेपला पोचले की या पळवापळवीला आपण प्रवृत्त करू लागलो. खरं म्हणजे या गोष्टीमध्ये आपली जी विचित्र मानसिकता झाली तीच कारणीभूत आहे. आपल्या प्रत्येक मुलीच्या बापाच्या वाढलेल्या अपेक्षा लागणार की नवरा किंवा पोरगं ही नोकरीलाच पाहिजे. नोकरीला असून त्याच्याकडं किमान 10-12 एकर जमीन पाहिजे. घ्या, आता पहिल्या नोकऱ्या नाही, पोरीच्या बापाला माहिती, पण ते पहिलं हाच प्रश्न घुसाडतं आणि जमिनी काही राहिल्या नाही. म्हणजे विचित्र गोष्ट आहे का नाही, डोक्यात फरक पडल्यासारखी. जर तुम्हाला पोरगी द्यायची असेल तर नोकऱ्या पहिल्याच कमी आहे. मग यामध्ये काय होतं, मुलीचं वय वाढत गेलं की तिची जी भावनिक भूक आहे ती वाढत जाते आणि मग विचित्र प्रकार घडतात. तिला प्रसंगी नवरा हा नोकरीलाच असेल किंवा पोरगं नोकरीवालं याच्याशी काही घेणं नाही. तिला फक्त एक विशेष वयामध्ये नवऱ्याची गरज असते. कारण तुम्हाला माहीत असेल की जर माणसाला भूक लागली तर तिसरा पारा जरी बुंदीचा भांडारा असला किंवा गुलाबजामुन असले तर ती तिसरा पारा झाली. त्याला टायमावर चटणी भाकर का असत नाही ती पाहिजे. तसं सुद्धा सजीवाचं माणसाचं असतं. पण आपला आता चालू आहे की नाही, पोरीला पोरगं नोकरीवालंच पाहिजे. आणि मग यामधून पळवापळवीचे कार्यक्रम होतात आणि सरास चालू आहे. आणि याच्याही पेक्षा पळवापळवी ही जोरात चालणार आहे. म्हणून जे मुलीचे बाप आहे त्यांना विनंती आहे की ही विचित्र मानसिकता सोडून द्या. यापूर्वी सुद्धा मी अनेकच व्हिडिओ या विषयावर केलेले आहे. चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. कारण ही सामाजिक अशी एक समस्या झालेली आहे, गंभीर समस्या आहे. आणि ही समस्या खूप मोठ्या विषमतेला जन्म देणारे, यामधून खूप विचित्र घडणारे आणि समाज व्यवस्था याचे दुष्परिणाम समाज व्यवस्थेला भोगावं लागणारे, म्हणजे आपल्याला भोगावं लागणारे. म्हणून विचार करा, नोकऱ्या नाही, कुठं जमिनी कमी राहिल्या तर चांगले पोरं पाहून मुली द्या आणि एका चांगल्या कामाला सहकार्य करा. नाहीतर पुढं भानगडी होणारच आहे. आणि मग ते वाटते खोरकट डोकं फिरेल अवस्था आहे, नोकऱ्याच नाही. म्हणून निर्व्यसनी, समजदार, चांगला शरीरयष्टीचा मुलगा पाहून आपल्या पोरीचे हात त्याच्या हातामध्ये द्या आणि एक समाज व्यवस्थेला चालना द्यायचा एक एक चालना द्या. हे खूप मोठं पुण्यकर्म ठरेल. मित्रांनो, मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे याच्यापासून समाजाचे दुष्परिणाम काय होणार आहे आणि आपला धर्म मागं कसा येणार आहे. जो धर्म जी ग्लानी आली किंवा आपले जे हाल होणार आहे याला कारणीभूत आपली विचित्र मानसिकता आहे. म्हणून तूर्त आता चांगला मुलगा पाहून आपल्या पोरीचे हात पिवळे करा आणि येणाऱ्या संकटापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. नाहीतर येणारा काळ
भयान आहे आणि याच्यासाठीच हा एक व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणून जागरूक व्हा आणि ही गंभीर समस्या आहे ती कुठेतरी मिटवायचा प्रयत्न करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर या व्हिडिओला लाईक करा, इतर ठिकाणी शेअर करा. तुमच्या काही सूचना असतील तर जरूर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या म्हणजे तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.